देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करण्याकरिता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आझादी का अमृत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। या निमित्ताने विविध उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाचा उत्सव महोत्सव साजरा केला जात आहे। हा महोत्सव भारताच्या आजपर्यंतच्या प्रवासात मौलिक योगदान देणाऱ्या भारतीयांना समर्पित केलेला आहे। म्हणूनच स्वातंत्र्य सेनानी व स्वातंत्र्योत्तर काळातील नेते आणि शास्त्रज्ञ यांच्या प्रती या प्रस्तावाच्या माध्यमातून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। सर्वप्रथम देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी, समाज सुधारक, देशभक्त, क्रांतिकारक, स्वातंत्र्योत्तर काळातील नेते, शास्त्रज्ञ आणि विविध क्षेत्रात प्रगती साधणाऱ्या ज्ञात अज्ञात मान्यवरांना मी अभिवादन करतो। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य ही स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ ठरलेली आहे। आपल्या देशाने 1857 चा स्वातंत्र्य संग्राम, लोकमान्य टिळकांनी संपूर्ण स्वराज्यासाठी केलेली जनजागृती, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने केलेल्या अनेक चळवळी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद सेनेचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान, राजगुरू सुखदेव आणि भगतसिंग यांसारख्या अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानातून भारताचे स्वातंत्र्य उदयास आले आहे। अध्यक्ष महोदय, देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या संकल्पनेतून देशभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे। त्यानिमित्त राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे। देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये या राज्याचा प्रमुख म्हणून मला ध्वजवंदन करण्याचे भाग्य लाभले, ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महाराष्ट्राचं योगदान अतुलनीय आहे। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना महाराष्ट्र या अभियानात उत्साहाने सहभागी झाला आहे। अनेक अडथळे आणि आव्हाने पार करून भारत देशाने अचंबित करणारी यशोगाथा साकारली आहे। ही यशोगाथा म्हणजे आपल्याला अभिमानास्पद वाटणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि अर्थव्यवस्था विषयक बाबींची एक अखंड मूर्ती आहे। भारत देश जगातले सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला समानता, एकता आणि बंधुता या मूल्यांची जपणूक करणारी जगातील सर्वात मोठी लिखित स्वरूपातील घटना दिली आहे। भारताने जगाला शांततेचा मंत्र दिला आहे। जगात शांतता नांदावी आणि सर्व देशांना विकासाची संधी उपलब्ध व्हावी असे भारताचे धोरण राहिले आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 7.5 दशकांचा कालावधी लोटला आहे। या 7.5 दशकांच्या कालावधीत भारत देशाने सर्वच क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे। प्रारंभीच्या काळात अपुरी साधने, निधीची कमतरता आणि इतर देशांनी तंत्रज्ञान देण्यास दिलेला नकार अशी पार्श्वभूमी असतानाही अणुऊर्जा, अवकाश, औषध निर्माण, संरक्षण अशा विविध क्षेत्रात भारताने नवतेच्या इनोव्हेशन्स साहाय्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे। भारताने विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात केलेली घोडदौड लाखो भारतीय नागरिकांचे स्वातंत्र्य समृद्ध करणारी ठरली आहे। विशेषतः भारतातल्या तरुणाईला बळ देण्याचे आणि तिच्या पुढे प्रगतीची नवी क्षितिजे, नवी स्वप्ने आणि आशा आकांक्षा ठेवण्याचे काम याच तंत्रज्ञानाने केले आहे। कोणत्याही राष्ट्राचे सामर्थ्य हे त्या राष्ट्रातील मनुष्यबळाचे कौशल्य, आधुनिक आणि अद्ययावत शस्त्र सामुग्री आणि संशोधन व विकास क्षेत्रातील प्रगतीवर अवलंबून असते। स्वातंत्र्योत्तर काळात या सर्व बाबींचा विचार करून समतोल विकास साधला गेला आहे। भारत देशाने अन्न, कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, ऊर्जा, व्यापार अशा मूलभूत क्षेत्रामध्ये देशातील जनतेला किमान सुरक्षा मिळेल अशी हमी देण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे। अध्यक्ष महोदय, देशातील उद्योजक, विद्वान, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ञ, प्रशासक, डॉक्टर
सैन्य दलातील जवान आणि कोट्यावधी शेतकरी यांनी देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्राने आरोग्य क्षेत्रात दिलेल्या सेवेमुळे भारतीय जनतेचे सरासरी आयुर्मान 70 वर्ष झाले आहे. भारताने आधुनिक वैद्यकीय विज्ञानात महत्त्वाचे योगदान दिले आहे. आज भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अग्रेसर आहे. ही बाब आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे. जागतिक महासत्तेकडे मार्गक्रमण करीत असलेल्या भारत देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचं मोठं योगदान दिलेलं आहे. महाराष्ट्र हा देशाच्या आर्थिक विकासाचं इंजिन आहे. महाराष्ट्राने उद्योग, सहकार, ऊर्जा, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात केलेलं कार्य केवळ अद्वितीय नाही तर देशातील इतर राज्यांसाठी दिशादर्शक ठरलं आहे. राज्याने प्रगतीची शिखरे गाठताना वंचित आणि उपेक्षित वर्गाला विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी दिलेली प्राथमिकता हेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचं द्योतक आहे. महाराष्ट्र हे उद्योग क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. देशातील सर्वात जास्त विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रामध्ये उत्तम पायाभूत सुविधा, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी दिलेली ती पोचपावती आहे. नागरीकरणाचा अर्बनायझेशनचा वेग वाढत असताना नगरे मूलभूत सोयी सुविधांनी युक्त आहेत. सिंचनाच्या प्रकल्पाने केवळ महाराष्ट्राची ताण भागविली नाही तर कृषी विकासाला गती दिली आहे. सहकारी चळवळीने महाराष्ट्राच्या ग्रामीण जीवनाचे चित्र बदलले आहे. वंचित उपेक्षित घटकांबरोबरच महिला आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी राज्याने राबविलेल्या कल्याणकारी योजनांमुळे महाराष्ट्रात शिक्षणाची गंगा सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. पुरोगामी विचारांचे महाराष्ट्र हे राज्य महिला धोरण आखणारे पहिले राज्य आहे. देशाच्या आजवरच्या प्रगतिशील वाटचालीत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशाच्या विकासात प्रगत राज्य म्हणून ओळख असलेला महाराष्ट्र भविष्यातही अग्रेसर राहील असा निर्धार आपण या निमित्ताने करूया. भारताचा गेल्या 75 वर्षांचा हा प्रवास निश्चितच गौरवास्पद आहे. देशाने सर्व क्षेत्रात प्रगती केली असून सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, राजकीय, वैज्ञानिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील प्रगती आज जागतिक स्तरावर कौतुकास पात्र ठरली आहे. संपूर्ण देशात आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची दिनांक 12 मार्च 2021 पासून सुरुवात झाली. मुंबई, पुणे, वर्धा येथे एकाच दिवशी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत हे उपक्रम सुरू राहणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत नदी महोत्सव, घरोघरी तिरंगा, स्वराज्य महोत्सव व इतर उपक्रम राबविण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्याने दर्जेदार आरोग्य, सामाजिक न्याय, सामाजिक सलोखा, कौशल्य विकास, युवा शक्ती, अर्थसाक्षरता, माहिती तंत्रज्ञान, सुशासन, रोजगार निर्मिती, चिरंतन विकास, महिलांचा वाढता सहभाग, माझी वसुंधरा, पर्यटनास अधिक संधी, सांस्कृतिक निर्देशांकात वाढ या क्षेत्राला प्राधान्य दिले आहे आणि या क्षेत्रामध्ये अधिक प्रगती साधण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात हेरिटेज वॉक, सायकल रॅली, पथनाट्य, महानाट्य, लोककला, लोक सहभागातून कार्यक्रम, चर्चासत्रे, प्रगती पथावरील महाराष्ट्र परिसंवाद, मेळावे, प्रदर्शने, दृकश्राव्य समाज माध्यमाद्वारे प्रसिद्धी आदी कार्यक्रम राबविले जात आहेत. घरोघरी तिरंगा, हर घर तिरंगा सारखा, घर घर तिरंगा सारखा उपक्रम देशासह राज्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या घरावर देखील राष्ट्रध्वज डौलाने फडकवले. त्या माध्यमातून राष्ट्रप्रेम, देशभक्ती वृद्धिंगत करण्याबरोबरच स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी घरोघरी तिरंगा
अभियान फलदायी ठरले याचा मला विश्वास वाटतो. तरुण पिढीला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याविषयीची माहिती व्हावी, स्वातंत्र्य सैनिक समाज सुधारकांच्या कार्याला उजाळा मिळावा यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान झालेल्या स्वराज्य महोत्सवामुळे राज्यभर वातावरण भारून निघाले. स्वराज्य महोत्सवांतर्गत राज्यभर प्रशासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्थांनी उत्साहाने भाग घेऊन प्रभात फेरी, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, मॅरेथॉन, ऐतिहासिक इमारतींवर आकर्षक रोषणाई असे उपक्रम राबवून वातावरण निर्मिती केली. अध्यक्ष महोदय, अनेक ठिकाणी त्या भागातील स्वातंत्र्य सैनिकांविषयी माहिती देणारे चित्र प्रदर्शने देखील आयोजित करण्यात आले. राज्यभरातील विविध धरणांच्या विसर्गावर तिरंगी विद्युत रोषणाई करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सलामी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वराज्य महोत्सवामध्ये राज्यभरातील जनतेच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा महोत्सव आणि त्यामागील संकल्पना यशस्वी ठरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा आणि विचारांचा, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले अशा समाज सुधारकांच्या ध्येयाचा आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रसंगी ब्रिटिशांच्या गोळ्या अंगावर झेलणाऱ्या राष्ट्रभक्तांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना देशाबरोबरच महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात घेतलेली भरारी अभिमानास्पद आहे. या राज्याचा नावलौकिक असाच उंचावत राहावा यासाठी आपण सारेजण पक्षभेद विसरून एकत्र येऊन महाराष्ट्राला देशातील सर्वच आघाड्यांवर प्रगतीपथावर नेण्यासाठीचा संकल्प या निमित्ताने करूया. पुनश्च एकदा मी स्वातंत्र्य लढ्यातील सेनानींना मी विनम्र अभिवादन करतो आणि राज्यातील जनतेला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.